प्रभावी भाषण व सूत्रसंचालन कला या उपक्रमांतर्गत दीपस्तंभाच्या या दिग्गज विचार मंचावर ऑफलाईन व्याख्यानमालेच्या माध्यमातून दीपस्तंभाचं अष्टपैलू व्यक्तिमत्व सन्माननीय धन्यकुमार काळे सर यांना पहिलं व्याख्यान देण्यासाठी मी आमंत्रित करत आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। सन्माननीय धन्यकुमार काळे सर, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा आयाम निर्माण केला आणि आज भरभरून या ठिकाणी सर्वजण दिसतात, याचं श्रेय निश्चितच आपले दीपस्तंभचे सर्व रवींद्र पवार सर यांना जातं। निश्चितच मी या निमित्तानं रवींद्र पवार सरांना पुढील भाषण कलेच्या या व्याख्यानाच्या निमित्त शुभेच्छा देतो। काल परवा मी मुंबईवरून पुण्याला येत होतो आणि येताना ट्रेन मध्ये बसलो होतो आणि ट्रेन मध्ये बसल्यानंतर माझ्या शेजारी एक सदग्रस्त येऊन बसले आणि त्यांनी बसल्यानंतर खिशातून चिल्लर बाहेर काढले, 2 वेळा मोजली आणि परत खिशात ठेवली। मला असं वाटलं त्यांना काहीतरी घ्यायचं असेल, परंतु मी बाहेर बघितलं, बाहेर पेपर विकणारा होता, गोळ्या बिस्किट विकणारा होता, पाणी विकणारा होता, परंतु त्या सदग्रस्तांना ती चिल्लर खिशात ठेवली, परत एकदा काढली, मोजली, असं 2-3 वेळा झालं। त्यानंतर मला असं वाटलं की यांना काही घ्यायचं असेल, परंतु त्यांनी काही घेतलं नाही आणि थोड्या वेळानं ट्रेन जशी पुढे जायला लागली तसं त्या सदग्रस्तांना चिल्लर बाहेर काढली, ती मोजली आणि ते मोजल्यानंतर बाहेर पाडलं। बाहेर पेपर विकणारा होता, त्याला आवाज दिला, हे पेपरवाला इकडे, पेपरवाला धावत पळत आला। धावत पळत आल्यानंतर त्यानं ते चिल्लर त्याच्या हातावरती ठेवले आणि पेपर घेतला। पेपर घेतल्यानंतर मला प्रश्न पडला, रेल्वे स्टेशनवरती ट्रेन थांबलेली असताना या माणसानं पेपर का घेतला नाही, ट्रेन चालू झाल्यानंतरच पेपर का घेतला? त्यावेळेस मला राहवलं नाही, मी त्यांना विचारलं, पेपरच घ्यायचा होता तर तुम्ही अगोदर का घेतला नाही? त्यावेळेस सदग्रस्तानं अतिशय मार्मिकपणे उत्तर दिलं, त्याचं काय आहे, माझ्या खिशात जी चिल्लर होती त्याच्यातल्या 2 रुपये खोटे होते आणि ते जर त्याला आता दिले असते तर त्याला कळाले असते। मला हे आश्चर्य वाटलं। नंतर तो सदग्रस्त पेपर वाचत राहिले, वाचत असताना 15-20 झाल्यानंतर 15-20 मिनिटांनंतर ते हसायला लागले। मलाही काही कळेना की ते का हसतात। त्यावेळेस मी त्यांना रावेना म्हणून विचारलं, का हो काय झालं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, त्याचं काय आहे, त्यानं हे पेपर कालचाच दिलाय। बघा, वर्तमान म्हणून भूतकाळच हातात यावा, म्हणजे खोटी चिल्लर दिल्यानंतर भूतकाळच हातात यावा, त्या पद्धतीनं अशी घटना घडली निश्चितच। परंतु या सर्व साऱ्या पार्श्वभूमीवरती एक युवक खंबीरपणे उभा राहतो आणि आपल्या तरुणांना भूतकाळाचा संदर्भ घेऊन भविष्यकाला व्याख्यानमालेच्या माध्यमातून भविष्याची दिशा दावू लागतो। निश्चितच ही अभिमानाची बाब आहे आणि ते म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे रवींद्र पवार सर। मी निश्चितच या निमित्तानं रवींद्र पवार सरांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि माझा विषय आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास। मित्रांनो, 350-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये 32 मने सोनेरी सिंहासन तयार केलं आणि लोककल्याणकारी राजे स्थापित झाले आणि शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं राज्य या मातीमध्ये तयार झालं। त्यानंतर परंतु तरीही आपण विचार केला तरीही ज्या पराक्रमाचा वसा हातात घेऊन छत्रपती संभाजी महाराजांना हे कर्तृत्व पेललं, परंतु जरी काही युवकांना विचारलं की छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला माहित आहेत का, ते कसे होते, तरी 2 शब्दात उत्तर देतात, छत्रपती संभाजी महाराज रंगेल होते आणि छत्रपती संभाजी महाराज रगेल होते। 2 शब्दात माझ्या राजाचा इतिहास संपवून टाकतात। परंतु मित्रांनो, खरा इतिहास काय आहे, खरी वस्तुस्थिती काय आहे? ज्यावेळेस छत्रपतींना हे स्वराज्य निर्माण केलं आणि हे स्वराज्य 9 वर्ष मनगटाच्या जोरावरती संभाजी राजांनी पेललं, परंतु तरी आपण आपले तरुण युवक अशा पद्धतीनं 2 शब्दात इतिहास मिटवू पाहत होते। परंतु मित्रांनो, 14 मे 1657 रोजी पुरंदरावरती एका शिवपुत्राचा जन्म झाला आणि त्याचं नाव ठेवावं म्हणून जिजाबाईंनी आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी नामकरण केलं संभाजी। संभाजीच्या बाल्यानं सर्वांची मन हरकू लागली, परंतु नीतीनं गलती केली। अवघ्या 2.25 वर्षाचं वय असताना संभाजी राजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेब यांचं निधन झालं। मातृत्वाचं छत्र हरपलं, पित्याची छत्रशाही छाया वाट्याला यावी कशी? मुलुकभर दौड घेणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यातच
सामने आल्या जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं बालपण सावरलं गेलं. अजून दुसरा छत्रपती शिवाजी महाराज घडवायचं सामर्थ्य या जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये आहे हे सांगत जिजाऊबाई सामने आल्या. आणि त्यानंतर जिजाऊबाईंच्या माध्यमातून संभाजीराजे चालणं बोलणं शिकले. नाना कला नाना विद्या याच्यामध्ये पारंगत झाले. मित्रांनो, त्या काळी संभाजी महाराजांना चालणं बोलणं शिकले त्यावेळी तलवारबाजी घोडेस्वारी यामध्ये तेज आणि तरबेज पारंगत झाले. त्यानंतर त्यांनी 14 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही तर 6 7 8 9 10 11 12 13 14 15 तब्बल 16 भाषा संभाजीराजांना येऊ लागल्या. त्यामध्ये मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, संस्कृत येते. एवढंच नाही तर हेनरी ऑफ जेंडर लिहून ठेवतो या छोट्याशा युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. म्हणजे 350 वर्षापूर्वी माझा छत्रपती संभाजीराजा इंग्रजीत सुद्धा तेज आणि तरबेज आहे. मित्रांनो, नुसत्या भाषाच येत नाही तर तलवार त्याचबरोबर त्यांनी व्यायामाची आवड जोपासली. मल्लखांब, भालाफेक, घोडेस्वारी यामध्ये तेज आणि तरबेज पारंगत झाले. त्यानंतर संभाजी महाराजांचं बालपण सावरलं गेलं. त्यानंतर वय वर्ष 8-8.5 वर्षाचा असताना आपल्या महाराष्ट्रावरती मिर्झाराजे जयसिंगाचं आगमन झालं आणि पुरंदरासह 23 किल्ले बहाल करावे लागले आणि त्या ठिकाणी तह करावा लागला शिवाजी महाराजांना. निश्चितच त्या तहामध्ये मिर्झानं एक विचारलं, छत्रपती शिवाजीराजे तुमचे पुत्र संभाजीराजे माझ्याकडे ओलीस बनून राहतील. आणि कडाडले शिवाजीराजे मिर्झा हे राजकारण नव्हे. त्यावेळेस छद्म असद मिर्झा हसून म्हणाला, शिवाजीराजे हे राजकारणच आहे. आणि वयाच्या 8.5व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांना ओलीस बनून राहावे लागले. नव्हे 8.5व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला. त्यानंतर त्यांना मनसबदार म्हणून औरंगजेबानं मनसबी धाडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांना पंचहजारी म्हणून मनसबदार बनवलं गेलं आणि छत्रपती संभाजी महाराजांना सप्तहजारी मनसबदार बनवलं गेलं. जणू काय त्या औरंग्याला अगोदरच कळालं होतं की संभाजी महाराज शिवाजी महाराजांपेक्षा 1.25 इंच निपजणारा राजा आहे. त्यानंतर औरंगजेबाचा आग्र्यामध्ये 50वा वाढदिवस साजरा होणार होता. त्यामुळे मनसबदार म्हणून जसं आमंत्रण शिवरायांना आलं तसंच मनसबदार म्हणून ते आमंत्रण छत्रपती संभाजी महाराजांनाही आलं. आता जावं तर लागणार, परंतु आग्र्यापर्यंतचा हा वैराण वनवास प्रवास भोगत पुढे जायचा आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांना वाटलं कसं न्यावं, संपूर्ण 8 वर्षाची उमर आहे, परंतु ते म्हणले नेलंच पाहिजे, कारण त्या निमित्तानं मुघली दरबाराचा मुघली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास करता येईल. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना बरोबर घेतलं आणि तो वैराण वनवास बघत आग्र्यामध्ये सामील देखील झाले आणि पोहोचले. आणि त्याच ठिकाणी औरंगजेबाच्या दरबारात गेल्यानंतर औरंगजेबानं जहरी चाल टाकली. छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांना सरदारांच्या रांगेमध्ये उभा केलं. त्यावेळेस महाराष्ट्राचा छावा, महाराष्ट्राचा नरसिंह चौताळला, रागवला आणि ते थेट पाठ दाखवून औरंगजेबाच्या दरबारातून बाहेर गेला. अशी औरंगजेबाच्या दरबारामध्ये अशी पाठ आजपर्यंत कोणी दाखवली नव्हती, ती महाराष्ट्राच्या नरसिंहानं दाखवली. त्यानंतर शिवाजी राजांना कैद केलं आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी राजे कधीही औरंगजेबाच्या दरबारात गेले नाहीत, परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून संभाजी राजे औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले. एके दिवशी काय झालं, एके दिवशी दिलेर खान औरंगजेबाच्या दरबारात दिलेर खानानं हत्ती भेट दिला संभाजी महाराजांना आणि दिलेर खानानं विचारलं, क्यों रे संभाजी, ये तो हाथी इतना बड़ा है और इसको आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. त्यावेळेस माझ्या छोट्याशा या संभाजीनं डोळ्यात डोळे घालून सांगितलं, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो घिसट कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आग्रा कैसे दे आओगे. एवढ्या संभाजी महाराजांना त्यावेळेस चुनूक दाखवलीच होती. असाच एक प्रसंग घडलेला होता औरंगजेबाच्या दरबारामध्ये. औरंगजेबानं अगदी मजा करायची म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना विचारलं, छत्रपती संभाजी, आप तो मल्ल विद्या जानते हो, आप हमारे दरबार में भी बहुत अच्छे अच्छे मल्ल है, आप कुश्ती खेलोगे हमारे मल्ल से.
त्यावेळेस संभाजी महाराजांनी औरंगजेबाचे हे डोळ्यात डोळे घालून सांगितले, तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही, सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं. मित्रांनो, असा संभाजी महाराज आपले होते. त्यानंतर संभाजी महाराजांना 240 लढाया केल्या, परंतु एकाही लढाईमध्ये न हारलेला अपराजित राजा म्हणून नोंद आहे. मला 15 मिनिटात सांगायचंय, त्याच्यामुळे मी शॉर्टकट मध्ये काही गोष्टी घेत आहेत. तरी तुम्ही त्या पाठीमागचा बऱ्यापैकी इतिहास आपणा सर्वांना माहितच आहे, परंतु 240 लढाया करून हे अपराजित राहिलेला आपला छत्रपती संभाजी महाराज आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषणम नायिका भेद नकशिका, तर अध्यात्मातील चर्चा करणारा बुधभूषणम मध्ये त्यांनी श्री गणेशाचं वर्णन संस्कृत मधून केलेलं आहे. काय लिहितात संभाजी महाराज, पद पदमपत्र समचरण जगजीवित कनक करणा विललित कबर उदार लंबित विशालवर ऊर दीर्घ मोंडी कर देत चारी पल एक दंत रुसुंडलवत हरी जात सकल मल. वयाच्या 14व्या वर्षी जशी आवड शिक्षणाची जोपासली, तशी व्यायामाची ही आवड जोपासली. एके दिवशी दरबारामध्ये आणि औरंगजेबाच्या दरबारातून सुटणं तर महत्वाचं होतं आणि सुटकेच्या चाली टाकणं गरजेचं होतं, कारण शिवाजी महाराजांच्या गळ्याभोवती फास आवळत चाललेला होता. त्यामुळे त्या सर्व सुटकेच्या जबाबदाऱ्या माझ्या छोट्याच्या संभाजी राजांवर येऊन ठेपल्या आणि या संभाजी राजांनी औरंगजेबाच्या दरबारापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत लिलया पेरल्या आणि एके दिवशी महाराष्ट्राचा नरसिंह निसटला, तेही आपल्या छोट्या पुत्राला मागे ठेवून. त्यावेळेस काय एका पित्याचं काळीज गलबललं नसेल, काय वाटलं असेल, परंतु त्याही क्षणी छत्रपती संभाजी महाराजांनी आबासाहेबांचा हात हातात घेऊन सांगितलं, आबासाहेब आपण बिंदोक या, कारण महाराष्ट्राला तुमची गरज आहे. बघा, एवढा छोटासा युवराज सुद्धा आपल्या पित्याला, त्यावेळेस जर तो म्हटला असता मी कसं राहू किंवा काय अपेक्षा केल्या असत्या तर काय झालं असतं, आज हे आपल्याला स्वराज्य चांगल्या पद्धतीनं भेटलं नसतं. म्हणजे खरं स्वराज्याला बापानं किंवा एका पित्याला पुत्रानं कशा पद्धतीनं खंबीर साथ दिली पाहिजे हे आपल्याला शंभू चरित्रातून आपल्याला शिकायला भेटतं. निश्चित आजच्या युवकानं आज हे शंभू चरित्र वाचणं गरजेचं आहे आणि या शंभू चरित्रातून प्रत्येक ठिकाणातून आपल्याला प्रेरणा मिळून आपलं जीवन सुखी होतं. त्यानुसार दुसरा एक प्रसंग सांगतो. ज्या वेळेस औरंगजेबानं संभाजी महाराजांना कैद केलं होतं आणि कैद करून आणल्यानंतर मित्र कसावा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कैद करून आल्यानंतर त्यांच्या बरोबर कवी कलश होते आणि त्यावेळेस कवी कलशांना अशाही राजाला जखडलेला आहे, राजावरती अनंत अन्याय होत आहेत, त्याला साखळदंडानं जखडलेला आहे आणि त्यावेळेस औरंगजेबाला आणि औरंगजेब झुकून नमाजाच्या रुकाता पडायला लागल्या. त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज हसत मुखानं कवी कलशांना म्हणतात, कवी जे आहात आपण, बघा एखाद्या या प्रसंगावरती कविता सुचते का? आणि कवी कलश म्हणतात, काय राजा मृत्यूच्या दरबारात आहे, मृत्यूच्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी कविता सुचते. म्हणजे बघा मित्र प्रेम कसं असावं. आणि त्यावेळेस कवी राजे म्हणले, का नाही राजे रांजन तुम हो सांजे देख तुम्हारा तेज तगत त्यागत औरंग. म्हणजे राजे काय तुमचं तेज आहे, काय तुमचं शौर्य आहे आणि ते शौर्य बघून, ते तेज बघून हे औरंगजेब सुद्धा घुटणे टेकून बसलेला आहे. आणि निश्चितच बघा मृत्यूच्या प्रसंगी सुद्धा कशा पद्धतीने आपण ठाम राहिलं पाहिजे आणि मित्र कसा असावा याचं दुसरं ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश. त्याच्यामुळे आयुष्य जगत असताना निश्चितच छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आपण पाहत असताना ऍक्च्युली आपण फक्त कहाण्या बघून किंवा वाचून त्याच्यातून आपण काय घेतो, आपण काय रुजवतो हे फार महत्वाचं आहे. आणि जर आपण घडलो नाही तर त्या छत्रपतींचं चरित्र, शंभू चरित्र काय आपल्या आयुष्यामध्ये प्रेरणा देतं. तर निश्चितच मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, हे चरित्र आपल्याला क्षणाक्षणामध्ये आपल्याला घडवतं आणि आपल्याला यशाच्या शिखरावरती नेऊन पोहोचवतं. त्या छाव्यानं ते औरंगजेबानं त्यांना मारू शकला नाही, परंतु ते स्वतःहून स्वीकारलेलं बलिदान होतं. मित्रांनो, त्याचं बलिदान असं होतं की जर त्यावेळेस स्वराज्याची अवस्थाच अशी झालेली होती की जर ते बलिदान नसतं दिलं तर आपलं स्वराज्य
संपुष्टात आलं असतं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ते बलिदान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ओळखलं, जर या महाराष्ट्रातले हे मावळे कधी पेटून उठतील, ह्या रक्तानं आणि ह्या मातीमध्ये रक्त पडेल आणि त्या रक्तातून आणि त्यागातून हा माझा मावळा उभा राहील. आणि त्याच पद्धतीनं झालं मित्रांनो. संभाजी राजानंतर तब्बल 16 वर्ष अखंडितपणे आपल्या मावळांनी ह्या स्वराज्य अगदी स्वतःच्या हिमतीवरती पेललं. आणि असं स्वराज्य पेलण्याचे खरे मावळे होते. अजून अनेक प्रसंग आहेत सांगण्यासारखे, परंतु त्याच्यामध्ये अगदी शेवटच्या क्षणी ज्यावेळेस औरंगजेबानं त्यांना साखळदंडानं बांधलं आणि त्यावेळेस संभाजी राजांवरती अतोनात अत्याचार होत होते, तरी बघा त्या राजाकडे बघा. आपल्याला छोटस संकट आलं तर आपण भयभीत होतो, सैरा वैरा पळतो, काही करावं कळत नाही, परंतु त्या राजावरती अत्याचार होते आणि राजा अशा पद्धतीने उभा होता. आणि हे शिकता आलं पाहिजे आपल्याला. कितीही मोठी संकट येऊ द्या, संकट हे आपल्याला घडवायला येत असतात. त्यामुळे संकटाचं कधीही आपण चांगल्या पद्धतीनं संकटाला सामोरं गेलं पाहिजे. मित्रांनो, मी निश्चितच इथं सांगेल, संकट हे तुम्हाला बिघडवायला येत नाहीत, तर तुम्हाला डॅमेज करायला येत नाही, तर संकट तुमची उंची वाढवायला आणि तुम्हाला घडवायला येतात. त्यामुळे संकटाचं अगदी जर सामोरं कसं जायचं हे जर आपल्याला लक्षात आणायचं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांकडे बघावं. आणि जर छत्रपती संभाजी महाराजांचा विचार, आचार आणि कृती घेऊन जर आपला युवक पुढे गेला तर ह्या देशाला महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही, याची मी खात्री देतो या निमित्तानं. मित्रांनो, आपण फक्त महासत्ता म्हणून जमणार नाही, महासत्ता झालं पाहिजे. आपण मोबाईल मध्ये किती अडकतो, त्याच्यामध्ये आपला स्क्रीन टाईप किती असतो. जर आपल्या संभाजी महाराजांनी विटी दांडूच खेळत बसले असते कंटिन्यू, तर आजचा छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र आदर्श नसतं. निश्चितच प्रत्येक गोष्टीचा आपण वापर केला पाहिजे, परंतु तो किती, कधी आणि कुठं अशा पद्धतीनं जर वापर केला, हे कळालं होतं छत्रपती संभाजी महाराजांना. त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा योग्य वापर केला, म्हणून ते दुसरे छत्रपती झाले. तसं आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला छत्रपती व्हायचं असेल, छत्रपती म्हणजे सर्वोच्च पदवी, म्हणजे सर्वोच्च यश मिळवणं, आणि असं जर यश मिळवायचं असेल तर शंभू चरित्र, शिवचरित्र आपण अंगीकारलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणचा लहान लहान प्रसंग आपण स्वीकारला पाहिजे आणि प्रत्येक प्रसंगातून मी काय घेऊ शकतो, मी काय करू शकतो, मग ते स्वतःसाठी असेल, समाजासाठी असेल. बघा, पोर्तुगीजांना संभाजी राजांनी पत्र पाठवले, आपली लोक म्हणत होती. त्याच्यामध्ये त्या पत्रामध्ये काय होतं की आम्हाला 2 दारूची पिंप पाठवून द्या, असं इतिहासामध्ये आपले लोक म्हणतात. परंतु काही लोकांनी असं वर्णन केलेलं आहे की संभाजी महाराजांनी दारू मागवली, परंतु निश्चित मित्रांनो ती दारू मागवलेलीच होती, परंतु ती प्यायची नव्हती, तर ती तोफेला लागणारी होती. लिहिणाऱ्यांनी त्यावेळेस घेतलेलं आहे का याचं संशोधन होणं गरजेचं आहे. त्यामुळं कधीही या समाजामध्ये प्रत्येक माणसानं इतिहास लिहिताना, इतिहास वाचताना आणि इतिहास समजून घेताना त्याच्या मागची पार्श्वभूमी आणि त्या लिखाणामागचं तत्व हे आपण शोधलं पाहिजे. वर उथळमानानं कुठल्याही याच्यावरती आपण स्टेटमेंट केलं नाही पाहिजे. आणि हे जर शंभू चरित्राबद्दल जर मला बोलायचं म्हणलं तर आज शंभू राजांचं मुंडकं छाटलं गेलं आणि त्यावेळेस ते मुंडकं घेऊन ज्यावेळेस इंद्रायणीच्या नदीमध्ये नेलं गेलं त्यावेळेस त्या याच्यातून रक्ताचा थेंब खाली पडला आणि शहारली इंद्रायणी. बघा, इंद्रायणी ही आपल्याला अतिशय पराक्रम दाखवणारी नदी आहे. त्या इंद्रायणीच्या तीरावरती जर बघितलं तर देहूमध्ये आपले जगद्गुरु तुकाराम महाराज, खाली आलं की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांवर बोलायचं म्हणलं, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. बघा, म्हणजे ज्याला जे जे पाहिजे ते मिळो, किंवा त्याचं तिमिर दूर होत, अगदी पसायदानाच्या माध्यमातून. आणि त्याच इंद्रायणीच्या त्या तीरावरती आपल्या शंभू राजांना हे दिलं आणि शंभू राजांचा तो मृत्यू नसून बलिदान असून त्या बलिदानातून हे त्यांनी माग ज्वलन ठेवलंय की या पाण्यासारखं तुम्ही स्वच्छ राजजीवनामध्ये पाण्यासारखं आपलं चरित्र बनवा. बघा, पाण्यामध्ये कुठलीही गोष्ट मिक्स केली तरी पाण्याचा रंग बदलतो पण त्याचा गुण बदलत नाही. त्यामुळं आपण कुठल्याही समाजामध्ये असलो, कुठल्याही प्रसंगात असलो तरी आपलं
तत्व कधी बदलायचं नाही. ते तत्व होतं ते छत्रपती संभाजी महाराजांकडे होते. कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि कसं मरावं हे छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवलं. निश्चितच मित्रांनो, आजच्या व्याख्यानमालेच्या ठिकाणी मला बोलण्याची पवार सरांनी संधी दिली. दीपस्तंभ कला मंचाच्या ठिकाणी निश्चितच मला अचानकपणे छत्रपती संभाजी महाराज आठवले आणि मला वाटलं माझ्या युवकांना, माझ्या ज्येष्ठांना, माझ्या भावांना चांगल्या पद्धतीनं मला काय देता येईल. त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर एकच चरित्र उभं राहिलं, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. निश्चितच मित्रांनो, याच्यातून आपण जे काय असेल ते चांगलं घ्याल आणि प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार अंगीकार करू आणि एक चांगला सुसंस्कृत महाराष्ट्रच नव्हे तर अख्खा भारत घडवू, अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय शिवराय, जय संभाजीराजे.